हे हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? आय होप सगळे चांगलेच असतील. तर आज होता शनिवार. तर शनिवारी आमचा प्लॅन होता की मुलींच्या शाळा चालू होणार, त्याकरिता आम्हाला युनिफॉर्म घ्यायचा होता. तो आम्ही निघालो युनिफॉर्म घ्यायला मार्केटला. तर मग आजचा दिवस आमचा तिकडेच जाणार होता, कारण उद्या होते संडे. तर संडेला गॅरंटी नसते बहुतेक करून त्या शॉपची. तर मग आम्ही ठरवलं की आज सॅटर्डेला सुट्टी असते, सो आपण सॅटर्डेला जाऊया. तर आम्ही निघालो, फायनली पोचलो त्या शॉपला. आणि घरापासून शॉप बरंच लांब येतं. त्या शॉपला पोचलो. दरवर्षी या शाळेचा ड्रेस इथेच मिळतो, युनिफॉर्म इथेच मिळतो. त्या कारणानं त्या शाळेकडून आम्हाला रेफरन्स मिळतं की या ॲड्रेसवरती या शॉपमध्ये जा. ॲक्च्युली 2 वर्ष आधी आम्ही इथेच आलो होतो, त्यामुळे आम्हाला माहिती होतं. मग आम्ही या शॉपमध्ये आलो. छान सेकंड फ्लोअरवर गेलो. देन सेकंड फ्लोअरवर तिथे शूज अँड ऑल. तर सेकंड फ्लोअरवरती आम्ही पोहोचलो. तर त्या फ्लोअरवरती आम्हाला ज्या स्कूलचं युनिफॉर्म हवं होतं तो नव्हता ॲक्च्युली. अदर स्कूलचे युनिफॉर्म्स आणि शूज असं काहीतरी ते त्यांचं डिवायडेशन होतं. त्याच्यामुळे आम्हाला पाठवलं थर्ड फ्लोअरवरती. तर तुम्ही बघू शकता देन त्यांनी आम्हाला पाठवलं थर्ड फ्लोअरवरती. तर मग आम्ही थर्ड फ्लोअरवरती गेलो. ॲक्च्युली आजकाल कसं झालं आहे ना, या स्कूलवाल्यांचं पण मोठे चोचले झाले आहेत. जसं आपल्या वेळेस शाळेला इतकं काही नव्हतं. शाळेला एक ड्रेस घेतला की झालं आणि शाळेतूनच पुस्तकं वह्या सगळ्या काही गोष्टी मिळायच्या. पण आता तसं नाही. आता तिथे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीपासून शाळेतच असतं. ते एकसारखं दिसायला पाहिजे, एकसारखे शाळेचे स्टुडंट विथ लोगो वगैरे असं त्यांचं ते सगळं मोनोग्राम वगैरे टाईप सगळ्या गोष्टी आजकाल येतात. त्यामुळे त्याचा खर्च पण खूप असतो. जसं की तुम्ही बघू शकता. जसं तर गर्ल्स असेल तर गर्ल्सला त्या युनिफॉर्मच्या खाली जे काही वेअर करायचं असेल, हाफ स्लॅग फुल स्लॅग, ते पण त्या शाळेला एकसारखाच हवा असतो. तर याच्यामुळे काय होतं ना, पॅरेंट्स लोकांची खूप तळमळ होऊन जाते. म्हणजे ॲक्च्युली फायनान्शियली बजेटसुद्धा वाढून जातं. तर हे बघू शकता तुम्ही इथे वेळेवर अल्टरनेट करायसाठी टेलर्स वगैरे अवेलेबल आहेत. म्हणजे पूर्ण सिस्टमॅटिक त्यांचं ते असतं. म्हणजे प्रत्येक शाळेकडून यांना दरवर्षी ठेक्यात दिलं जातं की सगळ्या स्कूलचे मोस्ट ऑफ युनिफॉर्म इथेच मिळतील. तर आमचं झालं होतं फायनली बिल झालेलं होतं. तर बिल करून आम्ही निघालो सेकंड फ्लोअरला होतं शूज. तर शूजसुद्धा तिला घ्यावं लागत होता, कारण की मागच्या वर्षीचा शूज तिचा थोडा छोटा झालेला होता. सो मग आम्ही गेलो सेकंड फ्लोअरला. तिथे छान आम्हाला एक काकू मिळाला. तिथे ना त्या काकूंना सारा खूप आवडली. तर ते सारखं विचारू लागले की तुमची मुलगी खूप गोड आहे, खूप हुशार आहे, कुठल्या शाळेत वगैरे जाते, असं त्यांच्यासोबत मी मग गप्पा गोष्टी केल्या. तर तिथे मग माझा तेवढा 5-10 मिनटाचा टाईमपास झाला. बायकांना अजून काय असतं, दुसरी बाई मिळाली की गप्पा गोष्टी करायला त्या रमून जातात. आणि यांचं चालू होतं शूज लहान मोठा काय कम्फर्टेबल होतं ते बघणं, चेक करणं चालू होतं. आईने आधी एक शूज घालून बघितलं. तर तिचे पप्पा बोलले की तू दोन्ही पण शूज वेअर करून बघ आणि चालून बघ, म्हणजे तुला कम्फर्टेबल वाटतो की टाईट होतो असं वगैरे. कारण सगळं शाळेचं तिचं युनिफॉर्म शूज अँड ऑल सगळी तयारी झाली आणि आम्ही निघालो घराकडे. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.